राज्यभरात तुफान पाऊस सुरू आहे। पुढच्या 2 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे। केज, पेठ तालुका, बार्शी, लातूरचे काही भाग मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे। आता राज्यात आणखीन बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचा सविस्तर अंदाज पाहायला मिळेल, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाही। चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज महत्त्वाचा अंदाज जे आहे ती पाहायला मिळत नाही। त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वाचा अंदाज जे आहे ती पाहायला मिळेल। फक्त त्यासाठी सबस्क्राइब करायचे आहे व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। पुढच्या 2 तासात भयंकर स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आता हजेरी लावणार आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये इकडे बघू शकता श्रीगोंदा, राऊत, दौंडचा भाग, कर्जतचा भाग तुफान पाऊस राहणार आहे। पुणे, सासवडच्या भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल, त्यामुळे सतर्क राहा। नदी नाल्यांना पाणी वाहणारा हा पाऊस आता दाखल होत आहे। अळकुटी, राळेगाव, अहिल्यादेवीनगर, कडाचा भाग असेल, मंचन, नेरळ, काश्मीरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। राहुरी, घोडेगावचा भाग असेल, तसेच पाथर्डीचा भाग असेल, कडाचा भाग असेल, विजांसह तुफान पाऊस, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। मेघगर्जने तुफान पावसाची हजेरी या भागात लागतानाचं चित्र दिसून येत आहे। तशीच शक्यता इकडे जी आहे ती बीडच्या भागाकडे, बीड, जामखेड, केज, पेठचा भाग असेल, लातूरचा काही भाग असेल, परळीपर्यंतच्या भागामध्ये विजांसह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा इगतपुरी, नाशिकच्या भागामध्ये आहे। या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे, कारण की मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसंच इकडे मनमाड, मालेगाव, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, पाचोरा, अहवा, सिलवासाचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील। विजांसह तुफान पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा। मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे। तसेच या भागामध्ये इकडे बघू शकता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे। केज तालुक्यातील उत्तरेकडील काही भाग आहेत, याही ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी जोरदार पाऊस आता पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज आपल्याला काही भागासाठी पाहायला मिळत आहे। तर अहमदपूर या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। लातूरच्या काही भागामध्ये पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे या भागाकडे आता सरकणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मध्यम ते तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने सरकतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यात इकडे बार्शी, धाराशिवच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। परंडा, करमाळाच्या भागात तुफान पाऊस हजेरी लावत आहे। कर्जत, चौसाळ्याच्या भागामध्ये, कडा उत्तर, बीड उत्तर, भागूर, गेवराई, पाथर्डी, घोडेगाव पाऊस सुरू झालेला आहे। पैठणच्या भागात पावसाने आता जोरदार आगमन केलेलं आहे। सतर्क राहा। मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण अजून या भागामध्ये वाढतच जाणार आहे। तसेच इकडे नाशिक असेल, श्रीरामपूर असेल, राहुरी असेल, या भागात तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या भागात, वैजापूरच्या भागात, तसेच जालन्याच्या भागात देखील तुफान पाऊस आता हजेरी लावणार आहे। काही भागात पाऊस देखील सुरू झालेला आहे। तुमच्या भागात पाऊस सुरू आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवू शकता। तसेच चिखली, सिल्लोडच्या भागात 2 तासात तुफान पाऊस येणार आहे। माहुराचा भाग असेल, या ठिकाणी खूपच तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय झालेलं आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं हे वातावरण असून विजांचा खूप लखलखाट पाहायला मिळत आहे। विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पाऊस आहे। जाफराबाद असेल, भोकरदन अजून येत्या 2 तासात तुफान पावसाची हजेरी या भागात लागणार आहे, त्यामुळे सतर्क राहावे। सिल्लोडच्या भागात 2 तासात पाऊस येत आहे। विरमगाव असेल, हसनाबाद, फुलंब्री भाग असेल, या भागामध्ये, तसेच देऊळगाव, राजा, येवलाचा भाग, वैजापूर तुफान पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। अजून बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज देखील मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे, त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहा। विजांसह पावसाचा धोका अधिक आहे। अहिल्यादेवी नगरच्या आसपासच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नांदेड या ठिकाणी 2 तासात पाऊस सरकणार आहे। येत्या 2 तासात नांदेड या ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांचा धोका देखील अधिक राहणार आहे। विजांचा धोका जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। गंगाखेड, अहमदपूरच्या भागात लवकरच पाऊस सुरू होईल। तसेच कंधार, बर्दापूरच्या भागात देखील पाऊस येत्या 2 तासात येणार आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता आहे त्याबाबतचा देखील सविस्तर व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येत आहे। पाहण्यासाठी आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।